लोकनेता यूट्यूब चॅनलमध्ये वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व पनवेल महानगरपालिका निवडणुकीत नगरसेवक पदाच्या उमेदवारांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण वंचित बहुजन आघाडी पनवेल शहर महानगरपालिकेची निवडणूक वंचित बहुजन आघाडीचे 21 नगरसेवक पदाचे उमेदवार उतरवून लढणार आहात। तर ती निवडणूक लढताना आपला पक्ष कोणकोणत्या पक्षाबरोबर हात मिळवणी करणार आहात की स्वबळावर ही निवडणूक लढविणार? आतापर्यंत कोणत्याही पक्षाची आमची युती झालेली नाही, आज आम्ही ते आता डिक्लेअर केलेलं आहे। म्हणजे स्वबळावर लढणारे वंचित इथे किती उमेदवार उभे केलेत तुम्ही? किती उमेदवार उभे केलेत? 21 उमेदवार आता पूर्ण प्रक्रिया करून पूर्ण झालेले आहेत। त्यांचे अर्ज आज ओके आहे आणि ते आम्ही लढवणार आहोत 21 उमेदवार। खरोखर आज खूप म्हणजे सोन्याचा दिवस आपण समजूया, कारण एक असं वातावरण तयार झालेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर मुंबईमध्ये की आज निवडणूक लढवणं हे कोणाच्याही अखत्यारीत नव्हतं। पण प्रकाश आंबेडकर साहेबांनी सुरुवातीपासूनच मी हारलो तरी चालेल मी लढेल हा जो नारा दिला होता आणि त्यांनी खरं करून दाखवलं। आज महाराष्ट्रामध्ये आपले 104 नगरसेवक निवडून आलेत आणि त्यामुळे तुम्हा सर्वांना एक चान्स मिळालेला आहे। तर तुम्ही तुमचं एक नाणं खणखणीत दाखवायचं हे करून की आम्ही रिंगणात आहोत आणि आम्ही सत्तेमध्ये आमचा वाटा घेणार आहोत। वंचितचे जे उमेदवार आहेत हे नौखे आहेत आणि खरोखर एक चांगली कामगिरी करते, पण त्यांना काही असं भासवलं जात आहे का? असं काही चाललं आहे का पडद्याच्या मागे? खरं तर वंचित बहुजन आघाडी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांची हवा ही फक्त हवा नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नुकत्याच झालेल्या नगर परिषदा नगरपंचायतीमध्ये अख्ख्या महाराष्ट्राने रिझल्ट बघितलेला आहे। ही जी हवा पसरलेली आहे तीच हवा आज पनवेल महानगरपालिकामध्ये काही उमेदवारांना धडकी भरलेली आहे की इथे वंचितचे शिलेदार आता उभे राहिलेत, म्हणून वंचितच्या शिलेदारांना त्यांचा फॉर्म बाद करण्यासाठी अथक प्रयत्न केले, परंतु हे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचे स्वाभिमानी उमेदवार या पनवेल महानगरपालिकेच्या रिंगणात उभे आहेत। म्हणून आजपर्यंत बऱ्याच जणांनी प्रयत्न केले, परंतु वंचितचे हे शिलेदार आजही 21च्या 21 या पनवेल महानगरपालिकामध्ये उभे राहणार आणि निश्चितपणे उभे राहणार नाही तर स्वबळावर निवडून सुद्धा येणार। तुम्ही जी इकडे निवडणूक लढवणार आहात वंचितच्या माध्यमातून, तो कोणता विषय असणार आहे? कोणता सब्जेक्ट घेऊन तुम्ही लोकांकडे जाणार आहे आणि त्याच्यावर भर देणार आहात तुम्ही? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते। प्रस्थापितांनी ज्या पद्धतीचे कमिटमेंट जनतेला केलेले आहेत त्यापैकी कोणत्याही प्रकारचे कमिटमेंट पूर्ण होत नाही आहे। जनतेची कळत नकळत पिळवणूक होते, जनता त्रस्त आहे आणि ह्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी खऱ्या अर्थाने वंचित पुढे सरसवते। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे अशी की मला खास करून सांगावीशी वाटते की वंचित बहुजन आघाडीचा जो धडका बसलेला आहे प्रस्थापितांना, यात काही शंका नाही। फार म्हणजे म्हणतात ना की फार त्यांना अशी एक धगधग व्हायला लागली की आता आपलं पुढे आहे। त्याचं कारण असं आहे की आत्ता सध्या पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये जर आपण पाहिलं तर अनेक असे प्रस्थापितांच्या तुलनेत अनेक प्रस्थापित पक्ष आहेत ज्यांनी माघार घेतलेली आहे। अशा 7 जागा आहेत ज्यांनी माघार घेतली आणि प्रस्थापितांची बिनविरोध निवड झालेली आहे। पण वंचितचा प्रामाणिकपणा यातून दिसून येतो की 21च्या 21ही उमेदवारांनी बिलकुल माघार घेतली नाही आणि प्रस्थापितांच्या अगेन्स्ट लढण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली। यातच आमचा खऱ्या अर्थाने विजय आहे। वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा। बाळासाहेब आगे बढ़ो, बाळासाहेब आगे बढ़ो, बाळासाहेब आगे बढ़ो, सुजात दादा आगे बढ़ो, सुजात दादा आगे बढ़ो, सुजात दादा आगे बढ़ो। वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा। वंचित बहुजन आघाडीचा
खरोखर मी तुम्हा सर्वांना तुमचं अभिनंदन करतो आणि तुम्ही निवडून याल अशा शुभेच्छा व्यक्त करतो. फक्त कोणाच्याही मोहाला बळी पडू नका. प्रकाश आंबेडकर साहेबांनी जो आम्हाला सन्मानाचा मार्ग दिलेला आहे त्याच्यावरती फक्त निघा. विजय हा आपलाच असेल. वंचित बहुजन आघाडीचा आम्ही खरे बाळासाहेबांचे कार्यकर्ते आहेत. आम्ही कधीही कुठे बळी पडणार नाही.